नमस्कार शेतकरी बंधूंनो. कृषी विश्व किंवा शेती विश्व म्हटलं की त्याच्यात पीक चांगलं उत्पादन घेणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी पीक संरक्षणाचं महत्त्व किती आहे हे आपण गेल्या वेळी पाहिले. आणि पीक संरक्षण म्हटलं की त्याच्यात विविध बाबींचा समावेश होतो. विशेषतः किडी, रोग किंवा तण किंवा इतर कारणामुळे जे पिकाचं नुकसान होतं त्याच्यापासून पिकाचं संरक्षण करणं होय. त्याच्यात महत्त्वाचा भाग हा किडीचा आहे हेही आपण पाहिलं. आणि कीड नियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्यात विविध पद्धतीचा जो उपयोग केला जातो त्यालाच आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो. त्या संदर्भातील जैविक कीड नियंत्रणाचं महत्त्व काय आहे तेही आपण थोडक्यात मागच्या वेळेस पाहिले. आता किडीचं नियंत्रण म्हटलं की त्याच्यात विविध गोष्टीचा समावेश होतो, पण त्याच्यातला प्रमुख बाब ही जैविक कीड नियंत्रण जी अत्यंत दुर्लक्षित बाब आहे ही महत्त्वाची आहे. आणि कीड नियंत्रणासाठी त्याचे जे जैविक एजंट्स आहेत, विशेषतः आपण नैसर्गिक शत्रू किंवा नॅचरल एनिज म्हणतो, त्याच्यात पॅरासाइट्स ज्याला आपण मराठीत परोपजीवी कीटक किंवा परजीवी आणि प्रिडेटर्स म्हणजे भक्ष्य किड्यांचा समावेश होतो. आणि आपण विशेषतः परोपजीवी कीटकाचे जे विविध प्रकार आहेत त्याच्या बाबतीत चर्चा केलेली आहे. त्याच्यात आपण पाहिलं की परोपजीवी कीटक हे किडीच्या विविध अवस्था, पिकावरील किडीच्या विविध अवस्था जसे की अंडी, अळी, कोश किंवा प्रौढ याच्यावर नायनाट करीत असतात. आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा भाग हा विशेषतः ज्याला आपण प्रेटर्स म्हणतो किंवा परभक्षक कीटक यांचा समावेश होतो. आता परभक्षक कीटकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे परोपजीवी कीटकापेक्षा मोठ्या साईजचे असतात. म्हणजे आपण पाहिलं की परोपजीवी कीटक हे अत्यंत लहान, सहजासहजी नजरेस पडत नाही, परंतु हे जे भक्ष्य कीटक आहेत त्याची आकारमान मोठा असतो आणि ते सहजासहजी आपल्याला शेतात आढळून येतात. उलट असं होऊ शकतं की बऱ्याच वेळा हे परभक्षक आणि पिकावरील किडी याच्यातलं ओळखण्यात थोडंसं संभ्रम होऊ शकतो. आता परभक्षक जसं पाहिलं आपण परोपजीवी कीटकाचे विविध प्रकार आहेत, तसं परभक्षकसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यातले प्रमुख जे आहे जे सर्वसाधारण दिसून येतात त्याला आपण ढालकीड किंवा ढाल्या कीड असं म्हणतो. आता ढालकीड किंवा ढाल्या कीड याच्यातही महत्त्वाचे म्हणजे दोन प्रकार आहेत. एक जो आहे जो कॉक्सिनेला ग्रुपमधला आहे तर त्याला आपण लेडीबर्ड बिटल म्हणतो. आता लेडी का शब्द घातलेला आहे, पण ते लेडीबर्ड बिटल इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि ह्या लेडीबर्ड बिटलचे दोन प्रकार आहेत, जसे की एक कॉक्सिनेला आणि दुसरं एक क्रिप्टोलेमस म्हणून आहे. तर याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे हा जो कॉक्सिनेला ग्रुपचा लेडीबर्ड बिटल आहे हा सहजासहजी तुम्हाला कुठेही मावा किंवा फुलकिडे किंवा इतर बारीक रस शोषणारे किडे असतात ते हमखास आढळून येतात. तर या परभक्षक कीटकाच्या वैशिष्ट्य म्हणजे याचा आकारमान ढेकणापेक्षा किंचित मोठा असून गोल गरगरीत आणि लालसर किंवा पिवळसर पंख असून त्याच्यावरती विविध रंगाचे किंवा विशेषतः काळ्या रंगाचे ठिपके असतात. डोक्याकडील भाग हा काळा असतो. आणि याची जी अळी अवस्था आहे तर तीसुद्धा लांबसर दोन्ही बाजूला दोन्ही टोकाला निमुळते होत मगरीच्या आकाराचे आपण असं म्हणतो. आणि हे दोन्ही म्हणजे अळी आणि हा भुंगा हे दोन्ही मावा किंवा इतर किडीचे महत्त्वाचे शत्रू आहेत आणि बरंचसं नियंत्रण नैसर्गिकरित्या ते करू शकतात. परंतु अलीकडे काय झालं की कीटकनाशकाच्या फवारणीमुळे त्यांचंही दक्षण किंवा दिसणं जरा दुर्मिळ झालेलं आहे. तर हे असंख्य रस शोषणाऱ्या किडींचा नायनाट करत असतात आणि याचं जर संख्या जर बऱ्यापैकी असली तर आपल्याला कीटकनाशक फवारण्याची सुद्धा वेळ पडत नाही. परंतु प्रश्न असा आहे की त्यांची जी संख्या आहे तेवढी पुरेशी असायला हवी. दुसरा जो लेडीबर्ड बिटल आहे ज्याला आपण क्रिप्टोलेमस म्हणतो, आता याचं जे आहे खाद्य हे थोडंसं वेगळं आहे. विशेषतः पिठ्या कीड. आता पिठ्या कीड म्हटलं की ज्याला आपण मिलीबग्स म्हणतो किंवा पिठ्या ढेकून म्हणतो, हा सर्वसाधारण आपण विविध पिकांवरती दिसून येतो. त्याच्यात फळं पिकं असू द्या, द्राक्ष असू द्या, सीताफळ किंवा बाकीचे सीझनल किंवा हंगामी पिकं आहे याच्यावरती. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावरती कापसासारखं एक आवरण असतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला संभ्रम होतो की ही कीड आहे का रोग आहे, परंतु ही कीडच आहे आणि ही पिकातील रस शोषून घेते. आणि त्याचबरोबर इतरसुद्धा नुकसान होते की जसे त्याच्यामुळे पर्यायाने जे आपण हॉनिड्यू सिक्रेशन म्हणतो किंवा गोड स्राव होतो आणि त्याच्यावरही काळी बुरशी असते आणि मग असं काळपट थर पानावरती दिसून येतो. तर हा जो क्रिप्टोलेमस भुंगा आहे
ज्याला आपण महत्त्वाचं म्हणजे पिठ्ठेकीसाठी फार उपयुक्त आहे. आणि बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल की काही वेळा द्राक्षावरती पिठ्ठेकीचा प्रादुर्भाव जास्त असल्यावर आणि विषमुक्त उत्पादन घ्यायचं असलं तर बऱ्याच वेळा ह्या प्रिडेटरला किंवा ज्याला आपण म्हणतो भक्ष्यकिडीला महत्त्व आहे. आणि ते बऱ्याचशा बायोलॉजिकल कंट्रोल ज्या लॅबॉरेटरीज आहेत, विद्यापीठ आहे, बंगलोर आहे, तिथूनसुद्धा हा भुंगा लोक किंवा अळी आणून पिठ्ठेकीच्या नियंत्रणासाठी वापरतात. आणि म्हणून हा सुद्धा एक सबळ असा एक मित्र कीटक किंवा परभक्षक कीटक आहे. दुसरं याच्याबरोबरच दुसरा एक परभक्षक कीटक असतो ते बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल की पिवळसर पारदर्शक पंख असलेले कीटक जिथं मावा किंवा फुलकिडी असते तिथं आढळून येतो. आणि यालाच क्रायसोपा किंवा क्रायसोपरला असं म्हणतात. आणि याचीसुद्धा अळी आणि याचा जो प्रौढ आहे हे सुद्धा रस नसणाऱ्या किडी विशेषतः मावा किंवा इतर यांचाही नायनाट करत असतो. तर हे तिन्ही प्रिडेटर्स किंवा परभक्षक कीटक अत्यंत महत्त्वाचे असे जैविक एजंट आहेत. आणि हे निसर्गतःच नैसर्गिक शेतात असतातच, परंतु बऱ्याच वेळा इतर उपाययोजना केल्यामुळे किंवा कीटकनाशकांमुळे त्यांचं प्रमाण दिसून येत नाही. तर याचं जर आपण व्यवस्थित संरक्षण केलं आणि बऱ्यापैकी यांचा जर शेतात उपलब्ध असले तर आपण कीटकनाशक न फवारतासुद्धा नैसर्गिकरित्याच किडींचं हे जे परभक्षक कीटक हे नियंत्रण करू शकतात. आणि ह्यात वैशिष्ट्य म्हणजे याच्यात आपण प्रयोगशाळेतही याची निर्मिती करू शकतो. आणि प्रयोगशाळेत निर्मिती करून त्याचा आपण शेतात विविध पिकावरील किडींचा नियंत्रणासाठी वापर करू शकतो. याचबरोबर दुसरा एक जो परभक्षक कीटक आहे हा खूपच मोठ्या आकाराचा असतो, किडीपेक्षाही मोठ्या आकाराचा असतो. आणि याला प्रार्थना कीटक किंवा प्रेइंग मॅन्टिड्स असे म्हणतात. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे खूप मोठा असतो. याला पंख असल्यामुळे उडू शकतो. याचा डोक्याकडील भाग त्रिकोणी मोठा असतो. आणि याच्या पायाचं वैशिष्ट्य म्हणजे पुढच्या पायाच्या आतल्या बाजूला करतीसारखे किंवा काटेरी अशी हे असते, रांग असते किंवा काटेरी स्वरूप असतं. आणि त्या दोन्ही पायाच्या याच्यात तो मोठ्या कीटकांनाही घट्ट दिशेने पकडून नंतर त्याचा नायनाट करीत असतो. आणि विशेषतः बऱ्याच वेळा आपण पाहतो की रात्रीच्या वेळेसुद्धा हा जो प्रेइंग मॅन्टिड आहे किंवा ज्याला आपण मॅन्टिड्स म्हणून कॉमन म्हणजे ओळखतो आपण, कारण तसं आपण मराठीत म्हणतो प्रार्थना कीटक. तर हे किडीसुद्धा रात्री प्रकाशात किडी वेचताना आपल्याला आढळून येतात. तर अशा प्रकारे हे जे 4 परभक्षक कीटक आहेत यांच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करून त्याचं संवर्धन करून किंवा लेडीबर्ड बीटलसारखे जे प्रयोगशाळेत वाढवता येतात, क्रायसोपासारखे प्रयोगशाळेत वाढवता येतात, याचा जर आपण शेतात प्रसार केला तर नक्कीच आपण कीड नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता याच्या व्यतिरिक्त अजून परभक्षक कीटक किंवा पक्षी प्राणी आहेत ते आपण पुढच्या वेळेस बघू.